तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या थरारक लढतीत भाजपाच्या नैना उमेश तुळसकर यांनी 18,075 मतांच्या फरकाने दणदणीत विजय मिळवला आहे। या विजयासह शहराच्या राजकारणात नव्या पर्वाला सुरुवात झाली असून मतदारांनी विकासाला कौल दिल्याची चर्चा शहरात होताना दिसत आहे। निवडणुकीचा एकूणच निकाल पाहता नगर परिषदेत भाजपचे वर्चस्व प्रस्थापित झाले असून आगामी काळाच्या शहराच्या विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे। विजयी उमेदवारांनी मतदारांचे आभार मानत पारदर्शक कारभार आणि सर्वसमावेशक विकासाचे आश्वासन दिलेले आहे। MCN न्यूज मराठी करिता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा। नमस्कार, MCN मध्ये स्वागत आहे। भाजपचा हा मोठा हिंगणघाटचा यश आहे, मात्र आपण त्या ठिकाणी आलो। मात्र भाजपच्या ज्या डॉक्टर नैना उमेश तुळसकर आहे यांचे नगरचे निवड झाले, मात्र त्यांनी मोठा 18,075चा हा मोठा हिंगणघाटचा विजय। काय सांगाल मॅडम तुम्ही एवढा मोठं यश? मला असं वाटतंय की हा जनतेने टाकलेला विश्वास आहे माझ्यावरती आणि त्या विश्वासाला मला खरं उतरायचं आणि सोबतच भारतीय जनता पक्ष जो माझ्या पाठीशी उभा होता खंबीरपणे, त्याचे नेतृत्व जे आहे आपल्या हिंगणघाट विधानसभेचे माननीय कार्यसम्राट विकास पुरुष आमदार माननीय समीरजी पुनावाल यांच्या नेतृत्वात ही लढाई लढल्या गेली आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे आणि जनतेच्या विश्वासामुळे ही जो विजय खूप मोठ्या प्रमाणात मिळालेला आहे, त्यासाठी मी सगळ्यांचे खूप खूप ऋणी आहे। हिंगणघाट नगरीचे खूप खूप ऋणी आहे आणि मलाही हा विश्वास आहे की ज्या काही अपेक्षा नागरिकांना माझ्याकडनं आहे त्या अपेक्षाला मी खरी उतरेल। त्याच्यासाठी जे जे काही चांगलं हिंगणघाटसाठी मला करता येईल ते आरोग्य असो, उत्तम आरोग्य देण्याचा प्रयत्न करेल, शिक्षण आहे, स्वच्छता आहे, हे शहर सुंदर करण्यामध्ये माझा खूप मोठा हे असेल आणि इथलं प्रशासन जे आहे ते लोकाभिमुख प्रशासन, एक स्वच्छ आणि चांगलं प्रशासन हिंगणघाटला देण्याचा मी प्रयत्न करेल। नक्कीच मॅडम, MCN न्यूज मध्ये आपण या अगोदर व्हिडिओ प्रसारित केला, ते जे विकास कामे होती तुम्ही नक्कीच पूर्ण करणार? हा, हे जे आश्वासन मी खोटे दिलेली नाहीच आहे। ऍक्च्युअली जे काही मी भाषणादरम्यान किंवा आमच्या ज्या काही सभा झाल्या त्याच्यामध्ये जाहीरपणे मी जे बोलले होते, जो विकास मला हिंगणघाटचा करायचा आहे, जो आराखडा ठेवलेला आहे मी, डेव्हलपमेंट प्लॅन माझ्या डोळ्यासमोर आहे, विजन मिशन जे हिंगणघाटसाठी आखलाय तो नक्कीच पूर्ण होणार। हिंगणघाट एक चांगलं मॉडेल तयार करण्याचा माझा विचार आहे, कारण शिक्षणासोबतच एक संशोधनाची जोड राजकीय पक्षाला जर मिळालेली आहे आणि त्याचा नक्कीच हिंगणघाटला फायदा होणार आहे। नक्कीच। MCN न्यूज करता सचिन महाजन, हिंगणघाट, वर्धा।